नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 12 चा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3D ऑब्जेक्टसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिला होता, ज्यात आपण सॉलिड स्पियर, हॉलो स्पियर, सॉलिड कोन आणि हॉलो कोनसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो ते पाहिलं होतं. आजचं लेक्चर ह्या चॅप्टरचं लास्ट लेक्चर आहे, ज्यात आपण काही न्यूमेरिकल्स पाहणार आहोत, ज्याचा यूज आपल्याला सीईटी ॲज वेल एज स्टेट बोर्ड मध्ये होणार आहे. स्टेट बोर्ड मध्ये कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे जेणेकरून आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतील, हे देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरू करूया. सगळ्यात पहिला आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे की एक फोर्स दिलेला आहे, त्या फोर्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आय जे के च्या फॉर्म मध्ये आणि एक पोझिशन वेक्टर दिलेला आहे. तर आपण बेसिकली आपल्याला फाइंड काय करायचंय, टॉर्क. तर सगळ्यात पहिले व्हिडिओ पॉज करा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा. तर ठीक आहे, आता आपल्याला काय दिलेलं आहे, आपण सगळ्यात पहिले बघितलं होतं की टॉर्कचा एक फॉर्म्युला होता की पोझिशन वेक्टर क्रॉस एफ वेक्टर. तर बेसिकली पोझिशन वेक्टर आणि एफ वेक्टर आपल्याला काय दिले आहेत, व्हॅल्यू दिलेली आहेत, पण इन द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट एक्स वाय झेड च्या. तर बेसिकली आपण काय लिहू शकतो, सिंपली आय जे के. बरोबर. तर आय काय, पोझिशन वेक्टर 7 3 1 -3 1 आणि 5. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की आय 15 - 1 जे 35 + 3 + के 7 + 9. ठीक आहे. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो, 15 - 1 14i प्लस 15 35 + 3 38 j प्लस 7 + 9 16 k. हे काय झालं आपलं टॉर्कची व्हॅल्यू. हा क्वेश्चन तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये नाही, पण तुम्हाला सीईटी मध्ये बऱ्याचदा विचारतात. तर आपलं कुठला ऑप्शन करेक्ट आहे, 14i - 38j + 16k. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे, तर लिहून घ्या. तर पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला की एक बॉडी दिलेली आहे, त्याचं मास आपल्याला m दिलेलं आहे आणि त्याची रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, k दिलेलं आहे आणि त्याचा अँग्युलर मोमेंटम l आहे. तर त्याचा आपल्याला फाइंड काय करायची, अँग्युलर व्हेलोसिटी. अँग्युलर व्हेलोसिटी म्हणजे काय फाइंड करायची, ओमेगा फाइंड करायचा. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की आपण अँग्युलर मोमेंटम बघितलं होतं. त्या अँग्युलर मोमेंटमचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, l = r क्रॉस p. बरोबर, पोझिशन वेक्टर क्रॉस लिनियर मोमेंटम. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की हा त्याचा एक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतला होता, L = एक I ओमेगा. I म्हणजे काय असतं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा काय झालं आपलं अँग्युलर व्हेलोसिटी. तर बेसिकली आपण काय घेऊ शकतो, I ओमेगा जर घेतला तर आता आपल्याला काय सांगितलं आपण की रेडियस ऑफ गायरेशन जेव्हा आपण फाइंड करतो, तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असते, त्याला आपण डिनोट कशाने करतो, के नी. तर त्याचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, I = mk चा स्क्वेअर. बरोबर, I = mk चा स्क्वेअर. तर बेसिकली आपण ही जर व्हॅल्यू इथे पुट केली तर काय येते, L = mk स्क्वेअर इंटू ओमेगा. तर बेसिकली आपल्याला फाइंड कशाची व्हॅल्यू करायची आहे, ओमेगाची. तर ओमेगाची व्हॅल्यू काय येते, ओमेगा = L/mk चा स्क्वेअर. हे तुम्हाला बेसिकली सीईटी साठी शॉर्ट ट्रिक्स यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ॲक्युरेसी मॅन्डेटरी असते, त्याच्यामुळे अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला ट्रिकी विचारले जातात. बऱ्याचदा सोपे क्वेश्चनही तुम्ही त्या सिच्युएशनला अवघड वाटतात, त्याच्यामुळे असे क्वेश्चन्स जे असतात ते सोप्या प्रकारे सॉल्व्ह करायचे. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. तर लिहून तर झालं. तर पहा, आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे की द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास m, ज्याचं मास काय m आहे आणि त्याची लेंथ काय l, अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू अ पॉइंट ऍट डिस्टन्स l/4 फ्रॉम वन एंड. एका एंड पासून त्याचं डिस्टन्स किती आहे, l/4 आहे आणि ते काय रॉडला परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला बेसिकली काय येतो. तर सगळ्यात पहिले आपण काय घेतला, एक रॉड घेतला. बरोबर, आपण काय सांगितलं की त्या रॉडच्या सेंटर ऑफ मास मधून पास होणारी आणि त्या रॉडला परपेंडिक्युलर असणारी एक्सिसच्या अबाउट मध्ये जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपला जनरली काय असतो, I = ml² / 12 असतो. बरोबर. तर बेसिकली आपल्याला काय विचारलेलं आहे की
अशा एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा जो की एका एंड पासून L/4 डिस्टन्स वर आहे. तर मला सांगा म्हणजे या डिस्टन्स पासून जर L याचं डिस्टन्स जर L असेल पूर्ण तर या साइडला L/2 आणि या साइडला काय होते L/2. म्हणजे बेसिकली आपण काय सांगू शकतो की या पॉइंट पासून म्हणजे एकाचे जर आपण 4 भाग केले तर हा अर्धा भाग, हा दुसरा आणि हा दुसरा, म्हणजे इथे L/2 आणि इथे L/2 आणि इथे L/4, L/2 आणि इथे L/4 इथपर्यंत आलं. तर आता बेसिकली सांगू शकतो की आपण सेंटर पासून त्याचं डिस्टन्स किती आहे L/4 आणि आपल्याला काय दिलेलं आहे की अशी एक्सिस जी की अशा डिस्टन्स पासून पास झालेली L/4 पासून एका एंड मधून, म्हणजे या एंड पासून पण याचं डिस्टन्स किती आहे L/4 आहे. सिमिलरली आपण काय करू शकतो आता इथून पण याचं डिस्टन्स एवढं आहे आणि या पॉइंट वरून जरी पाहिलं तरी याचं डिस्टन्स एवढंच आहे. तर बेसिकली आपण काय करू शकतो, आपण पॅरलल एक्सिस थिअरम पाहिलेला आहे. पॅरलल एक्सिस थिअरम मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की तिथं काय मॅन्डेटरी असते की त्या ज्या दोन एक्सिस आहेत त्या दोन्ही एक्सिस एकमेकांसोबत पॅरलल असल्या पाहिजे आणि त्यांचं डिस्टन्स काय असलं पाहिजे h असलं पाहिजे. तर त्याच्यानंतर आपण काय सांगितलं होतं की एक सेंटर ऑफ मास मधून पास होणारी जी एक्सिस आहे तिच्या अबाउट मध्ये जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पास होत असेल, माहित असेल, तरच आपल्याला त्याच्या अबाउट मध्ये दुसऱ्या पॅरलल एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करता येतो. तर आपल्याला सेंटर ऑफ मास मधून पास होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे काय mL²/12. तर काय होते बेसिकली आपण लिहू शकतो की IO इज इक्वल टू IC प्लस mh स्क्वेअर. IO म्हणजे अशा एक्सिस म्हणजे अशा पॉइंट वरून एक्सिस पास होते ज्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. आपल्याला कुठून करायचा आहे इथपासूनचा. त्यानंतर आपण काय घेतलं की IC म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणारी जी एक्सिस आहे तिच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्या रॉडचा मास आणि h काय त्या दोन पॉइंट्स मधलं एक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे. तर बेसिकली IO आपल्याला काढायचं आहे. IC आपल्याला माहिती आहे काय सेंटर मधून पास होणारा एक्सिस mL²/12 mL²/12 प्लस मास. आता सांगा याचं डिस्टन्स किती आहे या दोन एक्सिसचं, इथून जरी घेतलं तरी L/4 डिस्टन्स आहे आणि इथून इथपर्यंत जरी घेतलं तरी डिस्टन्स काय L/4. तर बेसिकली आपण काय घेऊ शकतो L²/16 बरोबर, म्हणजे काय ते आपलं mL²/12 प्लस mL²/16. तर बेसिकली काय आहे 16 mL² जर कॉमन निघला तर आपण काय लिहू शकतो की 1/12 प्लस 1/16 इन ब्रॅकेट mL चा स्क्वेअर. तर पहा 16 प्लस 12 डिवायडेड बाय 16 दुने 32 2 हातचे आले 3 16 का 16 3 16 3 19 192 म्हणजे काय ते 16 आणि 12 28 डिवायडेड बाय 192 इथपर्यंत आलं. तर बेसिकली आता आपण काय करू शकतो याला 4 ने डिवाइड होते 4 7 28 4 चूक 16 3 2 4 8 32 म्हणजे आन्सर काय ते आपलं बेसिकली 7/48 mL चा स्क्वेअर. mL चा स्क्वेअर म्हणजे कुठला ऑप्शन आपलं करेक्ट आहे, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. आपल्याला जर कुठलाही एक्सिस म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या एक्सिसच्या अबाउट मधला जर मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असला तर त्याच्या बेसिसवर पॅरलल एक्सिस थिअरमचा यूज करून आपण कुठल्याही एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. फक्त आपल्याला तिथे नीडेड गोष्टी कोणत्या आहेत, एक तर त्याचे दोन एक्सिस येतात त्या एकमेकांसोबत पॅरलल असल्या पाहिजे बरोबर, आणि दुसरी एक म्हणजे काय की एक एक्सिस त्यातली सेंटर ऑफ मास मधून पास झाली पाहिजे, तेव्हा आपण पॅरलल एक्सिस थिअरमचा यूज करून असे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. चला आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आलाय. सगळ्यात पहिले व्हिडिओला पॉज करा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून सांगा ऑप्शन कुठलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे, एक सॉलिड स्फिअर दिलेला आहे जो की एका इन्क्लाइन्ड प्लेन वरून खाली येतोय. सगळ्यात पहिले काय घेतलं आपण एक सॉलिड स्फिअर घेतला जो इन्क्लाइन्ड प्लेन वरून खाली येतोय, ज्याचं रेडियस आपण r घेतलं, ज्याचं मास आपण m घेतलं. आता एक गोष्ट आपल्याला सांगा, सगळ्यात पहिले सॉलिड स्फिअर दिलेला आहे. सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण मागच्या व्हिडिओमध्ये फाइंड केलाय. सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, I इज इक्वल टू 2/5mr चा स्क्वेअर बरोबर आहे. इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर आता काय दिलेलं आहे की सॉलिड स्फिअर आहे जो की इन्क्लाइन्ड प्लेन वरून खाली येतोय, ज्याची हाईट किती आहे 7 मीटर. याची हाईट किती आहे ही
7 मीटर हाईट दिलेली आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे की खाली येतानाची त्याची स्पीड किती राहील. बरोबर. सगळ्यात पहिले आपण काय सांगतो की मॅक्झिमम हाईट वर जेव्हा ऑब्जेक्ट असतो इन्क्लाइन प्लेनवर तेव्हा काय असते, सिम्पली आपण सांगतो की मॅक्झिमम हाईट, जेवढी जास्त हाईट तेवढी जास्त पोटेन्शियल एनर्जी. कारण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, mgh. त्याच्यानंतर काय होते, जेव्हा जेव्हा पटकन हाय स्पीड वरून म्हणजे हाय हाईट वरून जेव्हा तो खाली येतो तेव्हा त्याची मोशन मध्ये येतो आणि मोशन मध्ये आल्यानंतर त्याची पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट होते, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. बरोबर. पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट होते, कायनेटिक एनर्जी मध्ये. आता आपल्याला काय करायचं, बेसिकली आपण काय सांगतो, सगळ्यात पहिले बघितलं होतं की रोलिंग मोशन मध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला काय सांगतो की एनर्जी कॅन आयदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय. ती फक्त काय होते, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. तर बेसिकली इथे काय होते की पोटेन्शियल एनर्जी ही पूर्णपणे कन्वर्ट कशात होते, कायनेटिक एनर्जी मध्ये. तर सगळ्यात पहिले आपल्याला टोटल पोटेन्शियल एनर्जी किती आहे, mgh. टोटल कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड करायची. कारण टोटल कायनेटिक एनर्जी काय होते, एक तो ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये पण चालला ऍज वेल एज त्याच्या सेंटर ऑफ मासच्या अबाउट मध्ये पण रोटेट करतोय. त्याच्यामुळे काय होते की टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी होते. बरोबर. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी हाफ mv चा स्क्वेअर प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी हाफ I ओमेगा चा स्क्वेअर. बरोबर. आता I ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ऑब्जेक्ट कुठला आहे, सॉलिड स्फिअर आहे. सॉलिड स्फिअरचा I काय असतो, 2/5 mr चा स्क्वेअर. तर बेसिकली आपण काय लिहू शकतो, हाफ mv चा स्क्वेअर प्लस 1/2 2/5 mr चा स्क्वेअर. आता काय आहे, ओमेगा. बरोबर. ओमेगाची आपण काय करू शकतो की v इज इक्वल टू ओमेगा क्रॉस r बघितलं म्हणजे ओमेगा इज इक्वल टू v अपॉन r. म्हणजे इथे काय लिहू शकतो, v स्क्वेअर अपॉन r चा स्क्वेअर. r स्क्वेअर कटला. बरोबर. तर आता उरलं काय बघा, हाफ mv चा स्क्वेअर प्लस 2/10. 2/10 म्हणजे 1/5 mv चा स्क्वेअर. mv स्क्वेअर कॉमन निघतो तर 1/2 प्लस 1/5 mv चा स्क्वेअर. आन्सर काय आहे, 7/10 mv चा स्क्वेअर. हे काय आली आपली टोटल कायनेटिक एनर्जी. आता आपल्याला टोटल पोटेन्शियल एनर्जी माहिती आहे. टोटल पोटेन्शियल एनर्जी आपली काय आहे की mgh इज इक्वल टू 7/10 mv चा स्क्वेअर. m सोबत m कटला. g ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, काय दिलेली आहे, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. h ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, किती, 7. म्हणजे 10 into 7 किती येते, म्हणजे 10 into 7. हा 10 इकडे गेला म्हणजे हा 10, हा 7 खाली आला. 7 इज इक्वल टू v चा स्क्वेअर. म्हणजे काय आहे, 7 सोबत 7 कटला. 10 10 जा 100 म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू 100. म्हणजे आपण काय लिहू शकतो, v इज इक्वल टू √100 मीटर पर सेकंड. काय आली, त्या सॉलिड स्फिअरची खाली येतानाची स्पीड किती आहे, लिनियर स्पीड √100 मीटर पर सेकंड. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आहे. रोलिंग मोशन मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले बेसिकली कुठला ऑब्जेक्ट रोल करायचा आहे याच्यावर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असतो. आता तुम्ही इथे सॉलिड स्फिअर घेतला, याची जागी जर रिंग घेतली असती तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काय आला असता, mr चा स्क्वेअर. याच्या जागी आपण डिस्क घेऊ शकतो, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आला असता, हाफ mr चा स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला नसेल. बेसिकली तुम्हाला फक्त ऑब्जेक्ट दिलेला आहे, त्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण सगळे काढून बघितले. तो व्हिडिओ नसेल पाहिला तर कमेंट बॉक्स मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली, तो व्हिडिओ पाहून घ्या. ते इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर बेसिकली रोलिंग मोशन मध्ये तुम्हाला एक तर व्हेलोसिटी नाही तर ऍक्सिलरेशन फाइंड करायला लावतात किंवा तुम्हाला बऱ्याचदा की त्या ऑब्जेक्टनी किती डिस्टन्स इन्क्लाइन कव्हर केलंय हे देखील विचारतात. इथपर्यंत लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चला पहा, मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे बऱ्याचदा आपल्याला काय होतं की इन्क्लाइन प्लेन वरचं त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स कव्हर केलं हे देखील आपल्याला विचारतात. पहा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच विचारलं की मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द स्फिअर ऑन द इन्क्लाइन रॅम्प किती असतं. तर बेसिकली आपल्याला डबल काय दिलेलं आहे, एक इन्क्लाइन प्लेन दिलेला आहे. बरोबर. इथे एक आपण सॉलिड स्फिअर घेतला, ज्याची रेडियस आपण r घेतली, ज्याचं मास आपण m घेतलं, ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे किती, 2/5 mr चा स्क्वेअर. बरोबर. इथपर्यंत माहिती आहे. अजून काय दिलेलं आहे की सॉलिड स्फिअर दिलेला आहे, त्यानंतर विदाउट अ फ्रिक्शन आणि हॉरिझॉन्टल सरफेस विथ कॉन्स्टंट स्पीड नी चाललाय, किती, 2 मीटर पर सेकंड नी, रोल्स अप ऑन अ
इन्क्लाइन प्लेन विच इज इन्क्लाइन कितीवर येते, हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती आहे 30 डिग्रीचा. तर मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द स्फिअर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे ऍक्च्युली हे डिस्टन्स त्यांनी किती कव्हर केलं हे आपल्याला सांगायचंय. तर आता बेसिकली आपण काय घेतोय, हे अँगल किती होता 30 डिग्री. तर आपण काय घेतो साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ही झाली त्याची हाईट. बरोबर. आपल्याला एस ची व्हॅल्यू फाइंड करायची एच अपॉन साइन थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, साइन 30 किती येते 1/2. तर आता आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात आधी हाईट माहित करून घ्यावं लागेल. तर बेसिकली सगळ्यात पहिले आपण काय करतो की रोलिंग मोशनच्या कंडिशन मध्ये टोटल कायनेटिक एनर्जी काढतो. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय की तो ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये मोशन करतो म्हणून ट्रान्सलेशनल मोशन आहे, आणि स्वतःच्या सेंटर ऑफ मास अबाउट मध्ये पण रोटेट करतो, त्याच्यामुळे रोटेशनल मोशन पण आहे. त्याच्यामुळे टोटल कायनेटिक एनर्जी आपण घेताना काय घेतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv चा स्क्वेअर प्लस हाफ 2/5 mr चा स्क्वेअर. बरोबर. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असतं v स्क्वेअर अपॉन r चा स्क्वेअर. r स्क्वेअर सोबत r स्क्वेअर कटला, हे काय झालं 2/10 म्हणजे 1/5. 1/5 म्हणजे सिंपली काय ते 7/10 mv चा स्क्वेअर. टोटल कायनेटिक एनर्जी आपली किती आली 7/10 mv चा स्क्वेअर. आता आपण यूज काय करतो की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इथे काय सांगतो आपण की टोटल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी. टोटल पोटेन्शियल एनर्जी किती आहे mgh. टोटल कायनेटिक एनर्जी किती आहे 7/10 mv चा स्क्वेअर. m सोबत m कटला, पूर्ण काय g ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, हाईट आपल्याला माहित नाही, हाईट फाइंड करायची. g काय घ्यायचा इकडे घ्यायचा. बेसिकली आपण काय लिहू शकतो की h इज इक्वल टू v ची व्हॅल्यू किती आहे 2 मीटर पर सेकंड म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, 7 4 जा 28 म्हणजे 28 डिवाइडेड बाय खाली g गेला म्हणजे 10 10 जा 100 म्हणजे काय येते की 0.28 मीटर हाईट आहे. आता हा बेसिकली काय करायचं या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करायच्या. तर काय येते s इज इक्वल टू 0.28 डिवाइडेड बाय साइन थीटा किती आहे 1/2. हा गेला 2 वर म्हणजे काय येते 0.56. 0.56 काय मीटर. आपल्याला सगळे ऑप्शन्स कशात दिलेले आहेत सेंटीमीटर मध्ये. तर आता मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बेसिकली काय करू शकतो 100 नी मल्टिप्लाय म्हणजे काय ते 56 सेंटीमीटर. बरोबर. त्या डिस्टन्स किती कव्हर केलं त्यांनी 56 सेंटीमीटर. कुठला ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. अशा प्रकारे रोलिंग मोशनचे क्वेश्चन्स तुम्हाला बऱ्याचदा सीईटी मध्ये ऍज वेल एज स्टेट बोर्डच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. पण काय असतं ऑब्जेक्ट कुठला आहे सगळ्यात पहिले हे मॅन्डेटरी म्हणजे हे समजलं, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया समजतो, त्यानंतर तुम्हाला हाईट विचारलेली आहे, डिस्टन्स विचारलेलं आहे की व्हेलोसिटी की ऍक्सिलरेशन, या चारच गोष्टी बेसिकली काढायला लावतात. जर तुम्हाला ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असेल तर तुम्ही इझिली काय करू शकता फाइंड आउट करू शकता. इथपर्यंत लिहून घ्या, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता आपल्याला काय क्वेश्चन दिलेला आहे की एक 4 थिन मेटल रॉड दिलेले आहेत आपल्याला की ज्यांचं मास किती आहे m आणि ज्याची लेंथ किती आहे l आणि त्याच्या एंड टू एंडला आपण ते जोडून त्याचा काय तयार केला आपण एक स्क्वेअर. बेसिकली आपण काय सांगतो आपण एक रॉड घेतला, त्या रॉडच्या सेंटर ऑफ मास मधून पास होणारी जी एक्सिस आहे आणि त्या रॉडला परपेंडिक्युलर असणारी जी एक्सिस आहे तिच्या अबाउट आपण मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला होता. तो किती होता mL²/12 इथपर्यंत होता. त्याच्यानंतर आता आपल्याला काय सांगितलं की बेसिकली आपण हे असे 4 रॉड घेतले, बरोबर. हे 4 रॉड घेतले. आता ह्या 4 रॉड घेतले, या चारीचं लेंथ किती होती l, बरोबर. या 4ची लेंथ l होती, त्याचं मास m होतं आणि त्याच्या सेंटर मधून जी पास होणारी एक्सिस आहे त्याच्या अबाउट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आपला काय होता mL²/12. आता आपल्याला या स्क्वेअरच्या प्लेनच्या परपेंडिक्युलर असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचा त्याच्या अबाउट मधला फाइंड करायचा. तर बेसिकली आपण काय सांगतो पहा, या सेंटर पासून ह्या प्रत्येक रॉडचं सेंटरचं डिस्टन्स किती आहे l/2. l/2. ते एक तर मी आता काय करू शकता प्रत्येक रॉड सोबत त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेऊन त्याचं डायरेक्ट ऍडिशन करू शकता किंवा सिंपली
जर इक्वल असतील तर काय करू शकता, एकाचं काढून 4 ने मल्टिप्लाय करू शकता. तर बेसिकली आपण काय सांगतो की सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या एक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा ml²/12 आहे. तर बेसिकली आपल्याला इथून काढायचं असेल तर काय करू शकतो आपण की I0 इज इक्वल टू IC प्लस mh चा स्क्वेअर. I0 काय झालं म्हणजे या O एक्सिस मधून पास होणारी जी O पॉइंट मधून पास होणारी जी एक्सिस आहे तिच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे. IC म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया, M म्हणजे त्या मास रॉडचं आणि H म्हणजे त्या दोन एक्सिस मधलं डिस्टन्स. तर बेसिकली IC आपल्याला माहिती आहे किती आहे, ml²/12 प्लस m. आता प्रत्येक डिस्टन्स किती आहे तिथून त्या सेंटर पासून L/2 वर. तर सिंपली काय करू शकता तुम्ही, याची सगळ्यांची ऍडिशन करू शकता किंवा L/2 चा स्क्वेअर करायचा आणि या पूर्ण टर्मला काय करायचं 4 ने मल्टिप्लाय. तर हे काय होते सिंपली ml²/12 प्लस ml²/4 इंटू 4. आता काय होते ml² जर कॉमन निघला तर 1/12 प्लस 1/4 इंटू 4 इंटू ml चा स्क्वेअर. तर काय आहे ते सिंपली 4 प्लस होईल 16/48 16/48 ml चा स्क्वेअर इंटू 4. इकडे 4 घेतला कटला, वरलं काय 1 2 म्हणजे 16/12 ml चा स्क्वेअर. म्हणजे काय आहे ते की सिंपली 4/3 ml चा स्क्वेअर. म्हणजे त्या पूर्ण फॉर्मच्या सेंटर मधून आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारी जी एक्सिस आहे तिच्या अबाउट मधला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया काय आला 4/3 ml चा स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्हाला कुठून म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला त्या ऑब्जेक्टच्या कोणत्या एक्सिस मधून मोमेंट ऑफ इनर्शिया पास होतोय तो माहित असला त्याच्या बेसिसवर तुम्ही कुठल्याही एक्सिसचा कुठल्याही पॉइंटवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकता. जसं आपण काय बघितलं होतं की रॉडच्या बाबतीत जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला होता तेव्हा आपण सेंटर ऑफ मास मधून जेव्हा आपल्याला पाहायचा होता तेव्हा या साइडचं आणि या साइडचं दोघांचे डिस्टन्स काय होतं इक्वल होतं. त्याच्यामुळे आपण जेव्हा आपल्याला लिमिट लावायची होती आपण -L2 प्लस L पर्यंत लावलेली होती. सिंपली इथे काय घ्यायचं, अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आता इथपर्यंत लिहून घ्या, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चला पहा, इतका वेळ आपण इन्क्लाइन प्लेन वरून जो ऑब्जेक्ट खाली येत होता तेव्हा आपण एकच ऑब्जेक्ट घेत होतो. आता आपल्याला काय आलं, एक रिंग घेतला आणि एक डिस्क घेतला, दोन ऑब्जेक्ट घेतले. काय दिलेलं आहे की रिंग अँड डिस्क हॉरिझॉन्टल सरफेस मधून विदाउट स्लिपिंग काय करतात खाली येत होते. त्यांची स्पीड काय होती, सेम लिनियर व्हेलोसिटी होती आणि त्यांचं मास काय होतं सेम होतं, बरोबर. आणि टोटल कायनेटिक एनर्जी रिंगची किती दिलेली आहे म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, कायनेटिक एनर्जी रिंगची आपल्याला किती दिलेली आहे 6 जूल, बरोबर 6 जूल. आता काय आपल्याला विचारलं काय की टोटल कायनेटिक एनर्जी डिस्कची किती राहील. तर सगळ्यात पहिले आपण काय सांगतो की टोटल कायनेटिक एनर्जी काढायची असली तर आपण काय सांगतो की फॉर रिंगच्या टोटल कायनेटिक एनर्जी काय राहील, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv² प्लस हाफ I ओमेगा स्क्वेअर. I रिंगचा काय असतो mr चा स्क्वेअर, mr चा स्क्वेअर इंटू v² अपॉन r चा स्क्वेअर कटला. म्हणजे काय होते हाफ mv चा स्क्वेअर प्लस हाफ mv चा स्क्वेअर. म्हणजे काय येते टोटल mv चा स्क्वेअर. म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी रिंग साठीची किती आहे, हाफ mv चा म्हणजे mv चा स्क्वेअर. आणि आता फॉर डिस्क साठी काय असतो आपला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv चा स्क्वेअर प्लस हाफ मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा काय असतो 1/2 mr चा स्क्वेअर इंटू v² अपॉन r चा स्क्वेअर. r स्क्वेअर कटला, उरलं काय हाफ mv चा स्क्वेअर प्लस 1/4 mv चा स्क्वेअर. mv स्क्वेअर आपण कॉमन काढू शकतो 1/4 प्लस 1/2 इंटू mv चा स्क्वेअर म्हणजे 6 2 जा 6/8 mv चा स्क्वेअर. म्हणजे काय लिहू शकतो आपण 3/4 mv चा स्क्वेअर, बरोबर. म्हणजेच कायनेटिक एनर्जी डिस्कची किती आली 3/4 mv चा स्क्वेअर. आता आपल्याला काय दिलेली आहे, कायनेटिक एनर्जी रिंगची सांगितलेली आहे जी किती आहे 6 जूल आहे, बरोबर. आता आपल्याला कशाची करायची डिस्कची.
तर बेसिकली आपण काय करू शकतो की या डिस्कचा जो आपला कायनेटिक एनर्जी आली त्याला कायनेटिक एनर्जी रिंगच्या याने डिवाइड करायचं, बरोबर. तर काय आहे ते पहा, कायनेटिक एनर्जी डिस्क डिवाइडेड बाय कायनेटिक एनर्जी रिंग. म्हणजे आता पहा, कायनेटिक एनर्जी रिंगची किती होती mv स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला किती दिलेली आहे 6 जूल. mv स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली आपली 6 जूल, म्हणजेच. आणि कायनेटिक एनर्जी डिस्कची किती आहे 3/4 mv चा स्क्वेअर डिवाइडेड बाय किती आली याची mv चा स्क्वेअर. mv स्क्वेअर कटला. कायनेटिक एनर्जी रिंगची किती दिलेली आहे 6 जूल, म्हणजे कायनेटिक एनर्जी डिस्क इज इक्वल टू 3/4 इंटू कायनेटिक एनर्जी रिंगची. तर पहा, कायनेटिक एनर्जी रिंगची किती दिलेली आहे 3/4 इंटू 6 म्हणजे 18/4 म्हणजे काय ते आपलं 9/2 जूल. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. अशा प्रकारे जर आपल्याला एका ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी दिलेली असेल आणि दुसऱ्या ऑब्जेक्टची फाइंड करायची असली तर बेसिकली आपण काय करतो, त्यांचा डिवाइड करून रेशो फाइंड करतो आणि त्याच्या बेसिसवर व्हॅल्यू काढतो. इथपर्यंत लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर पहा, आता आपल्याला काय दिलेलं आहे की इन्क्लाइन प्लेन वरून एक सॉलिड स्फिअर खाली येतोय आणि हॉरिझॉन्टल सोबत त्या इन्क्लाइन प्लेनने अँगल कितीचा तयार केलाय 30 डिग्रीचा. 30 डिग्रीचा अँगल तयार केलाय. सॉलिड स्फिअर हा आपण ऑब्जेक्ट घेतला ज्याचा रेडियस r घेतलं, मास m घेतलं आणि सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो 2/5 mr चा स्क्वेअर येतो. आलं. आता आपल्याला काय विचारलेलं त्यांनी की तो ऑब्जेक्ट रेस्ट वरून खाली येतोय, रेस्ट वरून खाली येत असताना विदाउट स्लिपिंग त्याचा ऍक्सिलरेशन आपल्याला सांगायचंय. तर रोलिंग मोशन फाइंड करताना सगळ्यात बेसिकली आपण काय सांगितलं होतं की ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय असतो g sin थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r चा स्क्वेअर. g ची व्हॅल्यू आपल्याला करायचं काम नाही कारण ऑप्शन्स मध्ये g दिलेला आहे. sin थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 1/2 किंवा 0.5. उरला काय k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर म्हणजे काय असतो. तर सगळ्यात पहिले आपण k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर चा व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण काय घेत असतो I म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर, जो की आपला 2/5 आहे आणि I इज इक्वल टू mk चा स्क्वेअर म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. याला इक्वलाइज केल्यानंतर काय येते mk चा स्क्वेअर इज इक्वल टू 2/5 mr चा स्क्वेअर. m सोबत m कटला म्हणजे k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 2/5. बेसिकली ही जर व्हॅल्यू इथं पुट केली तर काय येते की a इज इक्वल टू g इंटू 1/2 डिवायडेड बाय 1 प्लस 2/5. सांगा काय येते ऍक्सिलरेशन इज इक्वल टू g/2 डिवायडेड बाय 5 प्लस 1 2 7/5. बरोबर, म्हणजेच काय ते हा वर गेला म्हणजे ऍक्सिलरेशन इज इक्वल टू 5g/40. बरोबर. यासाठी तुम्हाला जर फॉर्म्युला लक्षात आले तर तुम्हाला जास्त क्वेश्चन लेंदी सॉल्व्ह करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आन्सर येते. कुठला ऑप्शन करेक्ट आहे 5g/14. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. लिहून घ्या. चला पहा, आता आपल्याला काय क्वेश्चन दिलेला आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इज I1. म्हणजे I1 आपण काय सांगतो डिस्कच्या सेंटर ऑफ मास मधून पास होणारा एक्सिस आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा जो एक्सिस असतो त्याच्या अबाउट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो हाफ mr चा स्क्वेअर असतो. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे रेशिओ ऑफ, आपल्याला रेशिओ कशाचा काढायचा की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल एक्सिस टँजेन्शियल टू इट्स रिम टू पासिंग थ्रू अ पॉइंट मिडवे बिटवीन द सेंटर आणि रिम. म्हणजेच आपण बेसिकली काय घेतली, एक आपण डिस्क घेतली, हा त्याचा आपण सेंटर घेतला. तर सेंटर मधून आपण बेसिकली काय घेतलं सेंटर पासून आणि ह्या रिम पासून, बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलं की याच्या मधातला हा जो पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट, तर याचा आपल्याला जनरली मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा. कशाचा की द रेशिओ ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल एक्सिस टँजेन्शियल टू रिम, म्हणजे ही रिम जी की त्या याच्यातून पॉइंट झाली आणि अशी, म्हणजे या दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड करायचा. याच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे सेंटरच्या अबाउट मधला. आता बेसिकली याच्या अबाउट मधला जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा तर ह्या सेंटर पासून ह्या एक्सिसचं डिस्टन्स किती आहे r. तर आपण पॅरलल एक्सिस थिअरम यूज करून
पॅरलल एक्सिस थिअरम. पॅरलल एक्सिस थिअरम जर आपण यूज केला तर आपण काय सांगू शकतो की आपल्याला त्याच्यात मेंटेनरी काय असतं की सेंटर ऑफ मास मधून आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारी जी एक्सिस आहे तिच्या अबाउट मधला जर मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असेल तर त्या एक्सिसला पॅरलल असणाऱ्या कुठल्याही एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करू शकतो. तर बेसिकली आपल्याला हिचा माहिती आहे तर हिचा आपण ह्या दोघी एकमेकीला पॅरलल येतात आणि सेंटर ऑफ मास मधून पास होणारी जी एक्सिस आहे तिच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे. तर बेसिकली आपण काय घेऊ शकतो IO इज इक्वल टू IC प्लस एम आर चा स्क्वेअर. सेंटर ऑफ मास मधून कोणती लाईन पास होतोय की IO इज इक्वल टू हाफ एम आर चा स्क्वेअर प्लस एम आर चा स्क्वेअर. म्हणजे आन्सर काय आहे सिंपली 3/2 एम आर चा स्क्वेअर. ही काय झाली आपली I1. ठीक आहे, ही आपली झाली I1. ही लाईन कशी झाली की त्या डायमीटर वरून पास होणारी जी एक्सिस आहे तिच्या एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा झाला. आता आपल्याला याचा आणि या सेंटर आणि ह्या टँजेन्शियल एक्सिसच्या अबाउट मिड मधला जो पॉइंट आहे त्याच्यावरचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा. तर काय असते बेसिकली जर इथून इथपर्यंत याचा डिस्टन्स जर r असेल आणि ह्याच्यात हे डिस्टन्स जर हाफ वर असेल तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आलं r/2. तर बेसिकली आपण अगेन काय करू शकतो की याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे जो की सेंटर ऑफ मास मधून पास झालेला आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर पण आहे. तर त्याच्या बेसिसवर आपल्याला ह्या एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित करायचा. तर ही पण एक्सिस या एक्सिसला पॅरलल आहे. तर अगेन पॅरलल एक्सिस थिअरम यूज केला जातो. तर काय ते I2 इज इक्वल टू IC प्लस M. आता पहा डिस्टन्स किती आहे r/2 चा स्क्वेअर. r/2 चा स्क्वेअर म्हणजे r²/4 म्हणजे काय ते I2 इज इक्वल टू mr²/2 प्लस mr²/4 म्हणजे काय ते 6/8 म्हणजे 6/28 mr चा स्क्वेअर म्हणजे काय ते की 3/4 mr चा स्क्वेअर. हे आलं. आता आपल्याला कशाचा एक्सिस रेशिओ फाइंड करायचा याच्यातला आणि याच्यातला. तर बेसिकली काय आहे ते की I1 डिवाइडेड बाय I2 इज इक्वल टू I1 काय 3/2 mr चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 3/4 mr चा स्क्वेअर. आलं. आता काय होते mr स्क्वेअर कटलं उरलं काय 4 वर गेला 3 इकडे गेला म्हणजे 4/2 उरला. 4/2 म्हणजे काय असते बेसिकली 2/1 म्हणजे काय आहे ते की I1 इज टू I2 याचा रेशो बेसिकली आपला काय आहे ते की 2:1. 2:1 म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. तर बेसिकली आपल्याला काय दिलेलं आहे की जेव्हा आपल्याला सेंटर ऑफ मास मधून पास होणारी एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे आणि दुसऱ्या एक्सिसचा जिचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा तोही एकमेकाला जर पॅरलल असेल तर आपण पॅरलल एक्सिस थिअरमचा यूज करून काय करू शकतो त्या एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकतो. आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे की ह्या पॉइंटवरचा आणि या पॉइंटच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशिओ होता. सेंटर पासून याचं डिस्टन्स r होतं हा मिडवे वर होता तर याचं डिस्टन्स r/2 झालं. बेसिकली आपण फाइंड केलं. इथपर्यंत लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर पहा आता आपल्याला काय दिलेलं आहे की दोन डिस्क दिलेले आहेत A आणि B ची ज्याचं मटेरियल सेम आहे आणि थिकनेस सुद्धा सेम आहे. त्याचं रेडियस r आणि 3r दिलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघायचा काय असतो. तर बेसिकली आता काय असते आपल्याला दोन डिस्क येतात. पहा ही पहिली आणि ही दुसरी. ते इचं रेडियस आपल्याला काय दिलेलं आहे r दिलेलं आहे आणि इचं किती दिलेलं आहे 3r दिलेलं आहे. या डिस्कचं बनलेलं जे मटेरियल आहे ते सेम आहे याचं पण सेम आहे बरोबर. त्याच्यानंतर बेसिकली आपण काय करू शकतो आता की आपल्याला जर याचा रेशिओ माहिती आहे आता आपल्याला याचं मटेरियल सेम आहे तर त्याच्यामुळे आपण बेसिकली त्याची डेन्सिटी फाइंड करू शकतो. तर त्याची डेन्सिटी काय असते की डेन्सिटीला आपण रो ने डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला काय असतो मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. तर सगळ्यात पहिले आपण काय करू शकतो ही A डिस्क आणि ही B डिस्क. तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं A डिस्कचं व्हॉल्यूम काय असते. सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं की डिस्कचा जेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला होता जेव्हा आपण काय घेतलं होतं त्याचा व्हॉल्यूम पाहिला होता. व्हॉल्यूम पाहिल्यानंतर बेसिकली काय असते सिंपली आपल्याला याचा एरिया घ्यायचा. एरिया इंटू थिकनेस म्हणजे काय झालं त्याची व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूमचा बेसिक फॉर्म्युला काय झाला एरिया इंटू थिकनेस. आता सांगा डिस्कचा एरिया काय होता बेसिकली आपला पाय r स्क्वेअर इंटू
थिकनेस. म्हणजे एरिया पाय आर स्क्वेअर आणि त्याची थिकनेस ही काय झाली व्हॉल्यूम. आता आपल्याला जर वेगवेगळ्या रिंग साठी जर काढायचं असेल तर काय ते फॉर रिंग ए म्हणजे पहिल्या रिंग साठी आपल्याला काय येते व्हॉल्यूम किती येणार पहिल्या रिंग साठी पाय आर स्क्वेअर इंटू टी. का आर का तर त्याचा रेडियस किती आहे आर. त्याच्यानंतर काय येते हे झालं त्याचा व्हॉल्यूम पहिल्या रिंगचा. आता आपल्याला सेकंड रिंगचा जर व्हॉल्यूम फाइंड करायचा फॉर रिंग आहे डिस्क फॉर डिस्क बी काय ते व्ही बी इज इक्वल टू काय तो आपला पाय. आता रेडियस किती याची 3r म्हणजे 3r चा स्क्वेअर इंटू थिकनेस म्हणजे काय ते पाय 9r चा स्क्वेअर इंटू टी म्हणजे 9 पाय r स्क्वेअर इंटू थिकनेस. आता आपल्याला काय झालं ही एक झाला आपला बी डिस्कचं व्हॉल्यूम आणि हे आपलं काय झालं ए डिस्कचं व्हॉल्यूम. बरोबर या दोघांचे व्हॉल्यूम झाले. आता याच्या बेसिसवर आता काय आहे आपल्याला मास जर माहित करायचा असेल तर मास आपण काय करू शकतो सिंपली व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर काय करता येते आपल्याला पहा. सगळ्यात पहिले मास ऑफ डिस्क ए. ए साठीचं डिस्कचं मास काय राहणार सिंपली मास ए इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ए इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम ए चं काय पाय आर स्क्वेअर इंटू थिकनेस इंटू रो. हे काय झालं आपलं पहिल्या डिस्कचं मास. बरोबर सिंपली आपल्याला मास ऑफ डिस्क बी जर काढायचं असलं तर काय करू शकतो एम बी इज इक्वल टू व्ही बी इंटू रो. व्ही बी ची व्हॅल्यू काय आपल्याला माहिती आहे तर काय ते एम बी इज इक्वल टू 9 पाय आर स्क्वेअर इंटू टी इंटू रो. बरोबर हे काय झालं आपलं सेकंड म्हणजे बी डिस्कचं मास. आता आपल्याला काय झालं मास माहिती आहे त्याचं रेडियस पण माहिती आहे आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे किती असतो हाफ एम आर चा स्क्वेअर. तर बेसिकली आता काय करायचं पहिल्या डिस्कसाठी फॉर डिस्क ए मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क ए. ए साठी काय असतो आय ए इज इक्वल टू हाफ एम ए आर ए चा स्क्वेअर. तर पहा काय ते हाफ एम ए ची व्हॅल्यू किती आहे पाय आर स्क्वेअर इंटू टी इंटू रो इंटू आर चा स्क्वेअर म्हणजे काय ते हाफ पाय आर टू द पॉवर ऑफ 4 टी इंटू रो. हे काय झालं आपला मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्या रिंगचा. हा काय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्या रिंगचा. आता आपल्याला सिमिलरली काय करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क बी साठीचा काय आहे तो पहा म्हणजे आय बी इज इक्वल टू हाफ एम बी त्याच्यानंतर आर चा स्क्वेअर. आता पहा काय ते हाफ एम बी ची व्हॅल्यू किती दिलेली आपली 9 पाय आर स्क्वेअर इंटू टी इंटू रो. बरोबर इंटू आर रेडियस. रेडियस किती दिलेली आपली 3r म्हणजे 3r चा स्क्वेअर म्हणजे काय ते पहा हाफ 9 पाय आर स्क्वेअर इंटू टी इंटू रो इंटू 9r चा स्क्वेअर. 9 9 चा 81 म्हणजे काय ते 81 पाय आर स्क्वेअर आर टू द पॉवर ऑफ 4 इंटू टी इंटू रो डिवायडेड बाय 2. बरोबर हे काय झालं आपला सेकंड रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया बी चा. आता आपल्याला काय घ्यायचा या रिंगचा आणि या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशिओ. तर बेसिकली याचा रेशिओ काय आहे ते पहा म्हणजे आय ए इज इक्वल टू आय बी म्हणजे काय लिहिता येते आपल्याला आय ए 1/2 पाय आर टू द पॉवर ऑफ 4 थिकनेस इंटू डेन्सिटी डिवायडेड बाय 81 डिवायडेड बाय 2 पाय आर टू द पॉवर ऑफ 4 इंटू टी इंटू डेन्सिटी. ही पूर्ण टर्म कटली ही पूर्ण टर्म कटली उरलं काय 1/2 डिवायडेड बाय 81/2 म्हणजे आता काय केलं 2 वर म्हणजे काय ते की सिंपली
2/81 इंटू 2 सोबत कटला म्हणजे उरलं काय 1/81 म्हणजे आपला काय रेशो आला 1:81. 1:81. कुठला ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर सी. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण काय केलं आपल्याला दोन डिस्क दिलेल्या होता एकाचा आपलं रेडियस r होतं दुसऱ्याचं 3r होतं त्याच्या बेसिसवर आपण त्यांनी काय सांगितलं होतं की ते दोन्ही डिस्क ज्याच्यापासून बनलाय त्याचं मटेरियल सेम होतं त्यानंतर त्याचं काय थिकनेस पण सेम होती. तर बेसिकली आपण काय घेतली की डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम घेतलं. सगळ्यात पहिले डिस्कचं व्हॉल्यूम किती असतं एरिया इंटू थिकनेस. एरिया काय असतो पाय स्क्वेअर त्याचा पाय स्क्वेअर घेतला पाय स्क्वेअर घेतल्यानंतर त्याची थिकनेस म्हणजे मग पहिल्या रिंग साठीचा आपण व्हॉल्यूम काढला दुसऱ्यासाठीचा व्हॉल्यूम काढला. व्हॉल्यूम आणि डेन्सिटी त्याची सेम असल्यामुळे आपण काय घेतलं त्याचं दोघांचं पण मास काढलं. मास काढल्यानंतर बेसिकली काय घेतलं आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा डिस्क साठीचा फॉर्म्युला काय असतो हाफ mr चा स्क्वेअर. हाफ mr चा फॉर्म्युला घेतला m आणि r च्या व्हॅल्यू याच्यात पुट केलं सिंपली आपला रेशिओ काय आला 1:81. अशा प्रकारचा क्वेश्चन पण तुम्हाला सीईटी मध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन म्हणून विचारला जातो. यात काही कन्फ्युजन नाही आपल्याला बेसिकली सेम मटेरियल जर दिलेलं आहे थिकनेस सेम दिलेली आहे तर डेन्सिटीची व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युला माहित असतो मास अपॉन व्हॉल्यूम त्याच्या बेसिसवर आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो. चला पहा आता आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे हा क्वेश्चन तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये विचारलेला आहे. तर स्टेट बोर्ड मध्ये हा क्वेश्चन आपण पाहू कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता जेणेकरून तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतील. तर सगळ्यात पहिले बेसिकली आपल्याला त्यात काय काय गिवन दिलेलं आहे ते सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं. गिवन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे की स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे जेव्हा तो सुरू झाला म्हणजे जेव्हा त्याचं मोशन सुरू झालं तेव्हा तो कशा होता रेस्टवर होता. रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी त्याची काय आहे 0 म्हणजे u इज इक्वल टू 0. त्यानंतर an object rolls down along an inclined plane that rises by 3 units in every 5 units. म्हणजे बेसिकली आपण काय सांगू शकतो मग त्याची काढायची आपण डायग्राम. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की 3 युनिट्स इन एव्हरी 5 युनिट्स मध्ये. तर बेसिकली आपण काय केलं ते प्रत्येक 5 युनिट्सला तो 3 युनिट्स राईज करत होता असं आपण सांगितलं. तर आपल्याला काय विचारलं द ऑब्जेक्ट गेन्स अ स्पीड त्याची स्पीड किती झाली √10 मीटर पर सेकंड. v इज इक्वल टू √10 मीटर पर सेकंड. त्यानंतर ऍज इट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 5/3 म्हणजे त्यांनी एवढं पूर्ण डिस्टन्स किती कव्हर केलं 5/3 म्हणजे s इज इक्वल टू 5/3. त्यानंतर along incline what can be the possible shape of the object. मग तो जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टचा तुम्हाला शेप विचारलाय कोणता असू शकतो बरोबर. तो ऑब्जेक्टचा जो शेप असतो तो शेप कशाच्या बेसिसवर करतो आपण सांगतो k²/r² या रेशिओच्या बेसिसवर. तर बेसिकली आता आपल्याला गिवन लिहिल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता तुम्हाला u दिलेलं आहे v दिलेलं आहे s दिलेलं आहे म्हणजे तुम्ही इक्वेशन ऑफ मोशन यूज करू शकता. कुठलं टाइमचं तुम्हाला कंडिशन आहे का नाही त्याच्यामुळे तुम्ही बेसिकली कुठलं कंडिशन यूज करू शकता दोन फॉर्म्युला. सगळ्यात पहिलं एक फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला पहिला कुठला v² इज इक्वल टू u² प्लस 2as आणि दुसरा कुठला a इज इक्वल टू g sin थीटा अपॉन 1 प्लस k²/r चा स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युलेस तुम्हाला काय करावं लागतात लिहून घ्यायचे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं एक्सप्लेनेशन. आता पहा एक फॉर्म्युला झाला आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं पहा. कॅल्क्युलेट आपल्याला काय करायचंय की शेप ऑफ ऑब्जेक्ट बरोबर त्याचा ऑब्जेक्टचा काय करायचा शेप करायचा. आता काय करायचं सिंपली कॅल्क्युलेशन बरोबर. कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं फॉर्म्युला पहिले यूज करायचा v² इज इक्वल टू u² प्लस 2as. v ची व्हॅल्यू किती दिलेली आहे पहा √10 मीटर पर सेकंड म्हणजे स्क्वेअर रूट कटला म्हणजे उरलं काय 10 इज इक्वल टू इनिशियल व्हेलोसिटी 0 प्लस 2 इंटू a इंटू डिस्टन्स त्यांनी इन्क्लाइन किती कव्हर केलं 5/3 म्हणजे आपण काय लिहू शकतो की सिंपली 5 टू 10a/3 म्हणजे 3 इकडे गेला 30a डिवायडेड बाय 10 म्हणजे
30 डिवायडेड बाय 10a म्हणजे a इज इक्वल टू 30 अपॉन 10 म्हणजे काय आलं 3 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. पहा ऍक्सिलरेशन किती आलं 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर. आता सेकंड फॉर्म्युला पहा ऍक्सिलरेशन माहिती आहे g म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहिती आहे. साइन थीटा मध्ये काय सांगितलं त्याने की काय सांगितलं की इन्क्लाइन जो होता की तो प्रत्येक 3 युनिट्स प्रत्येक 5 युनिट्सला रेज करत होता. म्हणजे आपण काय सांगू शकतो साइन थीटाचा फॉर्म्युला साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस बरोबर. साइन थीटाची व्हॅल्यू पण आपल्याला माहित झाली 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचं. तर सेकंड फॉर्म्युला आपण काय सांगू शकतो की सेकंड मध्ये लिहिताना a इज इक्वल टू g साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर चा स्क्वेअर. तर पहा आता आपल्याला काय करायचं ही टर्म फाइंड करायची. ही टर्म इकडे घ्यायची ऍक्सिलरेशन खाली घ्यायचा. तर काय ते 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू g ची व्हॅल्यू 10 इंटू साइन थीटा 3 अपॉन 5 डिवायडेड बाय a ची व्हॅल्यू 3 बरोबर. आणि हा 1 जर आपण इकडे घेतला तर काय ते -1 म्हणजे पहा काय ते बेसिकली के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 10 3 जा 30 अपॉन 5 म्हणजे 30 अपॉन 5 म्हणजे 6 अपॉन 3 मायनस 1 म्हणजे आपण काय लिहू शकतो 6/3 म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे 1. आता मला सांगा के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली आपली के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आपली किती आली 1. आता मला सांगा ही जो याच्या बेसिसवर आपल्याला कुठला ऑब्जेक्ट यूज केलाय ते कसं समजेल. तर बेसिकली मला सांगा रिंग आहे. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो mr चा स्क्वेअर. म्हणजे आपण काय करू शकतो रेडियस ऑफ गायरेशन त्याला इक्वेट करू शकतो mr स्क्वेअर. म्हणजे काय ते m सोबत m कटला म्हणजे k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 1. आपली काय व्हॅल्यू आली 1. याचा अर्थ जो ऑब्जेक्ट त्यांनी इन्क्लाइन प्लेन मध्ये यूज केलाय तो ऑब्जेक्ट कुठला असतो रिंग. त्यानंतर आपण हॉलो सिलेंडर बघितलं होतं की जे n नंबर ऑफ रिंग्स पासून काय झाला होता तयार झाला होता. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता I इज इक्वल टू mr चा स्क्वेअर बरोबर. mr चा स्क्वेअर असला त्याच्यामुळे त्याला जर आपण रेडियस ऑफ गायरेशन सोबत जर इक्वेट केलं तर mk स्क्वेअर इज इक्वल टू mr चा स्क्वेअर m कटला म्हणजे k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू 1. अगेन काय आला आपला याचा रेशिओ पण 1 आला. याचा अर्थ तो एक तो ऑब्जेक्ट आपला हॉलो सिलेंडर असला पाहिजे नाही तर तो ऑब्जेक्ट आपला रिंग असला पाहिजे. आपल्याला विचारलं काय त्याने कॅन बी पॉसिबल शेप ऑफ ऑब्जेक्ट अँड दॅट द शेप ऑफ ऑब्जेक्ट इज वन हॉलो सिलेंडर ऑर ऑल्सो रिंग. अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रेट बोर्ड मध्ये काय करू शकता तुम्ही स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या क्वेश्चन मध्ये काय काय गिवन दिलेलं आहे ते लिहायचंय. त्यानंतर तुम्ही त्या क्वेश्चन साठी यूज होणारा फॉर्म्युला कोणता आहे तो लिहायचा. त्यानंतर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे काय फाइंड आउट करायचे ते लिहायचं. त्यानंतर कॅल्क्युलेशन्स लिहायचं. स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन्स लिहायच्या. एक पेक्षा जास्त गोष्टी जर कॅल्क्युलेट करायच्या असतील तर इझिली नंबर 1 आणि नंबर 2 देऊन सॉर्ट आउट करायच्या. जेणेकरून तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. तर आज आपण जवळजवळ 11 क्वेश्चन्स पाहिले. काही क्वेश्चन्स आपल्याला सीईटी मध्ये कशा प्रकारे विचारतात ट्रिकी क्वेश्चन्स ते बघितले. ऍज वेल एज एक क्वेश्चन आपण स्टेट बोर्ड मधला पण बघितला जो तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता. आज आपला तो रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर पहिला हा पूर्णपणे संपलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर त्या कमेंट्स करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ मध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट करता येतील हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये पुढच्या व्हिडिओत. सध्या थांबूया. धन्यवाद.